मित्रांनो, आमच्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागलेला आहे. त्याच्यामध्ये टरबूजचं क्षेत्र खूप आहे आणि टरबूजच्या क्षेत्रामध्ये मधमाशीची काय गरज आहे ते शेतकऱ्यांना माहीत आहे. जे काही फुलाचे झाडं आहेत, जे काही फळाचे झाडं आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा प्ले ही मधमाशी करत असते. आता हे प्रोडक्टचं वर्किंग मधमाशीसाठी कसं आहे, थोडक्यात आपण इथे माहिती घेणार आहोत. तर काय करते मित्रांनो, आपण पहिले मधमाशीचं कार्य समजून घेऊ. मधमाशी काय करते? समजा मधमाशी हे 2 फुलं आहेत, 1 आणि 2. हे नर फुलं आहे, हे मादी फुलं आहे. आता या नर फुलावर बसली मधमाशी, इथलं ते अन्न घ्यायला, तिचं अन्न घ्यायला येते, साखर घ्यायला. तिथनं ती साखर घेते. हे जे ते दिसतंय मध्ये, हे परागकण असतात. हे परागकण तिच्या पायाला चिटकतात महाराज. आणि हे परागकण इथे पायाला चिटकल्यानंतर ते साहजिकच इकडे जवळच्या मादी फुलावर जातात. मादी फुलावर गेल्यानंतर ते परागकण तिथे मादी फुलाला भेटल्यानंतर ते फुलाचं फळात रूपांतर होतं. आणि त्यासाठी मधमाशीची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. आणि मधमाशी बोलवणारं हे प्रोडक्ट आहे मित्रांनो. आता तुमचा पिक्चर तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर हे प्रोडक्ट कसं मधमाशी बोलवतं? तर हे प्रोडक्ट आहे मधमाशींचं अन्न. अशा प्रकारे हे प्रोडक्ट तयार केले गेले की याच्यामध्ये मधमाशींचं अन्न टाकलेलं आहे. आता सुद्धा याचा वास घालतो, एकदम सुगंध असा फुलासारखा वास येतो. त्याच्यामुळे काय होतं, मधमाशी जिथे कुठे असेल ते सगळं सोडून हे अन्नाच्या शोधात प्लॉटवरती येते. आणि प्लॉटवरती आल्यावर साहजिकच आपलं ते पॉलिनेशनचं पर्सेंटेज वाढून जातं. अशी साधी केमिस्ट्री याचीवाली आहे. तर याचा वापर कसा करायचा, याचा वापर करताना काय काळजी घ्यायची, तर मी साधारणतः ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, याचा वापर करताना 5 ग्रॅम प्रतिपंपामध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये 1 ते 2दा फवारायचं. साहजिकच आहे, फुलाच्या अवस्थेत फवाराल तरच याचा उपयोग होईल. पहिलेही फवारून काही फायदा नाही आणि फळात रूपांतर झाल्यानंतरही काही फायदा नाही. कारण की आपल्याला पॉलिनेशनच्या टायमाला म्हणजे फ्लावरिंगचं फुलाचं फळात रूपांतर होण्याच्या टायमाला याला फवारलं गेलं पाहिजे. असं हे प्रोडक्ट आहे. फक्त वापरताना घ्यायची काळजी, कुठलाही पावडर वापरलेले किंवा औषधी वापरलेला पंपाबरोबर किंवा दुसरे कोणी इक्विपमेंट असतील, जसं बादली असेल, जे काही आपण ज्याच्यामध्ये आपण केमिकल टाकतो त्याच्यासोबत याला मिक्स करू नका. नाहीतर याचा काहीच उपयोग होणार नाही. अत्यंत भारी असं प्रोडक्ट आहे. तुम्ही नक्की वापरा. नाही भेटलं तर माझा नंबर मी देऊन देतो. माझ्याकडनं घेऊन जा. तुमच्याकडे नाही भेटलं तर जय हिंद, जय महाराष्ट्र.